विश्वास होता का शेवटपर्यंत की मॅच आम्ही जिंकणार आहोत? मला विश्वास होता ते टाकतील, पण ते नको म्हणत होते. ते म्हणत होते दुसऱ्या बॉलरला दे, पण मी म्हटलं नाही तुम्हीच टाका. मागाशी त्यांना जरा रन गेल्या होत्या, पण मला माहिती होतं का त्यांच्याकडे टर्न वगैरे आहे, त्यामुळे ते 2-3 बॉल डॉट टाकू शकतात. 7 ते 8 वर्षानंतर परत एकदा संधी आली आहे कोडाची या मैदानावरती खेळण्याची. कसं वाटतंय? 4 वेळेला मॅन ऑफ मॅच घेतली. या मैदानावरती खेळण्याचा आनंद कसा असतो? कारण की प्रत्येक जण या मैदानाचं कौतुक करतोय. आनंद तर अतिशय चांगला आहे. आणि एक विशेष सांगायचं म्हणजे मागच्या वर्षी एक टुर्नामेंट होती पोरांदळे येथे, तर खोडच्या टीममध्ये मी आणि विशाल निकट दोघं जणांना त्यांनी आयकॉन आयडॉल घेतलं होतं. तर आमचे मित्र आहेत पवन मिसाळ यांच्या आग्रहाखातर मी गेलो होतो. मी जात नव्हतो, माझी प्रॅक्टिस वगैरे मध्ये नव्हतो मी, आणि माझा तिथं अजिबात परफॉर्मन्स झाला नव्हता एकाही मॅचला. तर मी ठरवलं होतं की खोडसाठी एका वर्षी तरी त्यांच्या टीममध्ये विदाऊट फी खेळायचं. आणि ते मला चांगली संधी भेटली की त्यांच्या गावात खेळायला चान्स भेटला त्यांच्या टीममध्ये, त्यामुळे मला ते रिवर्स करता आलं. एवढंच. हार्दिक अभिनंदन. एकदा टाळ्या जोरदार शेखर शेट्टीसाठी. जबरदस्त परफॉर्मन्स राहिला, वेल प्लेड, आणि खूप शुभेच्छा असतील तुम्हाला सेमी फायनल साठी.